नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्यासाठीची जी कोल्हापूर विभागासाठीची जी भरती आहे यासाठीचा जो फायनल निकाल आहे, मेरिट लिस्टची आहे, निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. इथे पाहिलं जाऊ शकतो ज्या अंतिम निकालाची जी PDF आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटवर. त्याचबरोबर त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. इथे चेक केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने जे शुद्धीपत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं आहे कोल्हापूर विभागाकडून. त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. त्याच्यामध्ये जे शुद्धीपत्रक आहे, प्रादेशिक निवड समिती कोल्हापूर वनरक्षक गट पदभरती सन 2023 सालीचं शुद्धीपत्रक आहे. यानुसार वनरक्षक गट सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023च्या अनुषंगाने ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान 85% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची मूळ कागदपत्र व शारीरिक पात्रता तपासणी दिनांक 29 जानेवारी 2024 ते दिनांक 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कोल्हापूर, सातारा, सांगली या मुख्यालयाच्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कागदपत्र व शारीरिक पात्रता तपासणीमधील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी वन विभागाच्या संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार सदर पात्र यादीतील उमेदवारांची धाव चाचणी घेण्यासाठी वेळापत्रक तयार करून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले होते. त्यानुसार 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राष्ट्रीय महामार्ग नंबर 48 लगत लक्ष्मी टेकडी, कागल, कोल्हापूर येथे उमेदवारांची धाव चाचणी घेण्यात आलेली आहे. याच्यानुसार वनरक्षक गट या पदाकरता सर्व टप्प्यांवर कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणी आणि धाव चाचणी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुण आणि धाव चाचणीमधील वेळेनुसार पुरुष उमेदवार 5 किलोमीटर व महिला उमेदवार 3 किलोमीटर मिळालेले एकूण गुण यांची एकत्रित बेरीज करून उमेदवारांची सर्वसाधारण यादी वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच धाव चाचणी नॉट क्वालिफाईड अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ती सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. लिस्ट ऑफ डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन फॉरेस्ट गार्ड या टॅबवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानुसार 22 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पहिल्या सत्रामधील दुसऱ्या बॅचमध्ये इंटरनेट सुविधेतील तांत्रिक बिघाडामुळे 2 उमेदवारांच्या शेवटच्या पॉईंटची फिनिश पॉईंट वेळेची नोंद न झाल्याने 2 उमेदवार अपात्र यादीत समाविष्ट झाले होते. त्या अनुषंगाने अपात्र यादीत समाविष्ट झालेल्या 2 उमेदवारांचे वेळेबाबत खात्री करून दिनांक 4 एप्रिल मार्च 2024 रोजीच्या प्रादेशिक निवड समितीच्या मान्यतेने सुधारित पुरवणी सर्वसाधारण यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुसार पाहू शकता जी पात्र उमेदवारांची जी नवीन यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 2 जी नावं आहेत ती ॲड करण्यात आलेली आहेत आता. तर यानुसार जी सुधारित यादी आहे ती देण्यात आलेली आहे. निवड यादी याच्यामध्ये पाहू शकता ऑनलाईन लेखी परीक्षेचे गुण व धाव चाचणीचे गुण मिळून एकत्रित गुणांची सर्वसाधारण पुरवणी यादी इथे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पूर्ण जी लिस्ट आहे इथे अधिकृत वेबसाईटवर फॉरेस्ट गार्ड कोल्हापूर इथे जी फायनल सिलेक्शन लिस्ट आहे तिथे देण्यात आलेली आहे, ती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर कॉमन मेरिट लिस्ट जी आहे धाव चाचणी शारीरिक पात्रतासाठीची ती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे, इथे चेक केली जाऊ शकते. त्याच्या खाली डिस्क्वालिफाईड स्टुडंट्स जे आहेत, लिस्ट ऑफ डिस्क्वालिफाईड स्टुडंट यांची जी यादी आहे ती देण्यात आलेली आहे, ती सुद्धा इथे चेक केली जाऊ शकते. इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे डिस्क्वालिफाईड स्टुडंटसाठीची. तर अशा पद्धतीने फॉरेस्ट गार्ड कोल्हापूरसाठीची जी पूर्ण यादी आहे, पूर्ण जी माहिती आहे ते डाउनलोड करण्यासाठी इथे अवेलेबल देण्यात आलेली आहे. जी सिलेक्शन लिस्ट आहे, त्याचबरोबर डिस्क्वालिफाईड लिस्ट आहे आणि त्याच्यानंतर जी रनिंग आणि धाव चाचणीची एकूण मार्क लिस्टची मेरिट लिस्ट जी आहे ती इथे जाहीर करण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. अधिकृत ज्या लिंक आहेत त्या PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत, ते चेक केले जाऊ शकतात. इथे पाहू शकता पूर्ण जी लिंक आहे याच्यामध्ये जे वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 ऑनलाईन लेखी परीक्षेचे गुण व धाव चाचणीची एकत्रित गुणांची सर्वसाधारण यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे, ते चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.